नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता दह्यापासून कढी बनवून दाखवत आहे. तर मी त्यासाठी 2 वाटी दही घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते असं फिरवून घ्यायचं अगदी 2 मिनटं. त्याच्यामध्ये पाणी टाकून आपलं एकदम छान असं ताक तयार होतं. असंच ताक तुम्ही पण करा. आता 2 वाटी ताक म्हणजे 2 वाटी दही आणि 2 वाटी पाणी नंतर टाकलेलं आहे. असं 4 वाटी आपलं ताक चांगलं तयार झालेलं आहे घट्टसर कढीसाठी. तर आता कढी बनवण्यासाठी पुढे हिरवी मिरची, आले, लसूण आणि कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. हिरवी मिरची, आले, लसूणाची पेस्ट अशी एकदम बारीक करून झाल्याच्या नंतर चवीनुसार मीठ, म्हणजेच तुम्ही किती कढी बनवली आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाका. तर चला आता मी गॅसवरती कढईमध्ये आपण कढी बनवून घेणार आहोत. ही पेस्ट एकदम छान अशी बारीक करून घ्यायची आहे. आता गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायची. 1 चमच्याने टाका किंवा हाताने किंचित. तुम्ही कढी किती बनवणार त्यानुसार तुम्ही फोडणीचं साहित्य वापरा. आता जिरे मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर आपण जे हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ना, ती त्या तेलामध्ये टाकून घ्यायची. आणि मिरची चांगली परतल्याच्या नंतर मग त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, आणखी कढीपत्ता आणि 1 चमचा हळद हे सर्व तेलामध्ये आपण टाकून घेणार. 5-6 पाने कढीपत्त्याची. कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्या. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरचीची पेस्ट हे सर्व चांगलं परतून झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. तुम्ही पण अशीच कढी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी हळद टाकून असंच 1 मिनिटासाठी चांगलं हलवून घेत आहे, एकजीव करून म्हणजेच. आणि आता जे आपण ताक बनवलेलं आहे ना दह्यापासून, किंवा तुमच्याकडे जर ताक असेल तर त्या ताकापासून पण कढी बनवा. मी 2 वाटी दही आणि 2 वाटी पाणी टाकून हे ताक बनवून घेतलेलं आहे आणि ते आता मी बघा आपली अशी ताकाला छान अशी फोडणी बसलेली आहे. पितृपक्षामध्ये केली जाणारी खमंग अशी कढी. तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे किती छान आपली कढी झाली आहे. अशी गरम कढी कधीही उकळायची नाही. एकदम चांगली गरम झाल्याच्या नंतर असा फेस आला ना की आपली कढी तयार आहे. असं एकदम कढी आपली तयार झालेली आहे. आता कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. तुम्ही भात किती बनवणार, कढी भात. आता 1 चमचा मीठ टाकून मी आता कुकरमध्ये असे तांदूळ धुवून असे त्याची 1 शिट्टी करायची कुकरची आणि भात आपला एकदम छान असा मोकळा सळसळीत होतो. जास्त पण शिट्ट्या केल्याच्या नंतर मग कुकरमध्ये भात असा चिकट होतो ना. तर तुम्ही कसं बनवता कढी भात ते पण सांगा. तर अगदी 5 मिनिटामध्ये आपलं कढी भात तयार झालेला आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
कुकरच्या 2 शिट्ट्याच्या झाल्याच्या नंतर मी आता गॅस असा बंद करून 5 मिनिटं कुकर थंड करून घेतलेला आहे. आणि थंड कुकर झाल्याच्या नंतर आता आपण एका ताटामध्ये भात आणि कढी घेतलेली आहे. तर चला, तुम्हाला कढी भात ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.